चवीच्या जेवणाची लज्जत, स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत, स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा. वाळवा तालुक्यात गौरव नायकवडींचा सक्सेस रेट जोरात. आमदार जयंत पाटील यांना धक्का. 6 पैकी 5 जागांवर शिवसेनेचा भगवा. वाळवा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट उमेदवारांना धूळ चारत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वय गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वाळवा तालुक्यात लढवलेल्या 6 पैकी 5 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत वाळवा गटातून शिवसेनेचे संताजी मेटकरी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नेताजी पाटील यांचा 3212 मतांच्या फरकाने पराभव केला. पंचायत समितीच्या पडवळवाडी गणातून शिवसेनेच्या रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दीपाली थोरात यांच्या विरोधात 2266 मतांचे मताधिक्य मिळवून विजय संपादन केला. तर वाळवा गणातून प्राची आहिर यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली शेळके यांच्यावर 1991 मतांनी मात केली. विजयाची ही मालिका कायम राखत बावची गणातून शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी सीमा पाटील यांचा 418 मतांनी, तर गोटखिंडी गणातून नीता पाटील यांनी प्रियंका पाटील यांचा 32 मतांनी पराभव केला. या 5ही जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निकालाचे चित्र स्पष्ट होताच हुतात्मा विद्यालय व हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळापर्यंत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मिरवणुकीनंतर विजयी उमेदवारांनी पद्मभूषण डॉक्टर नागनाथांना नायकवडी व कुसुमताई नायकवडी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं. आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला स्वीकारावा लागलेला हा पराभव आगामी स्थानिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे. तर गौरव नायकवडी यांनी आपला गड अबाधित ठेवला आहे.